शांती ज्योती विद्यालय जायला लागेल मग आता रविवारी पण सुट्टी नाही आहे जर बघताना तर आपण आहोत असं हाच बघणार मग गुजरातला आहे ते पहिला बॉल कल्पेशचा बॉल चांगल्या प्रकारे खेचलाय फिल्डिंग मध्ये बॉल पकडला जातो दरम्यानच्या वेळेमध्ये इथे सूरज आणि साथीला जर पाहिलं तर बरीच बार मयुरेश बहुड याने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्यात चला गोल्डन टीम आपला 12th मॅन आपण पाठवायचा आहे मस्ट नीडेड 3 बॉलच्या आधी जर तुमचा 12th मॅन आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजकांकडून सूचना आली 12th मॅन पाठवायचं आपण 12th मॅन म्हणजे पाठीचा कणा आहे आणि तो पाठीचा कणा जर का बाजूला गेला तर टीमचं कंबट मोडलं जातं हे ओळखायला पाहिजे जरूर तुमचं सुद्धा स्वागत असेल पहिल्या बॉलवर सूरजने आक्रमण केले 2 धावा मिळाल्या कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर कल्पेशने बॉल टाकला झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली केलं काय विकेट भेटला असता मागच्या मॅचचा हिरो आता बाद झाला असता कल्पेश निराश असतील हताश असतील त्यांनी फसवलं होतं अक्षरशः पाहिलं तर आता बॅटरला परंतु झालंय काय सिंगल रूपामध्ये धावसंख्या घेतली जाते डीजे डीजे मॅच चालू आहे मॅच संपला नक्कीच इनिंग संपल्यानंतर डीजेला आपण आमंत्रित करूयात मयुरेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर असतील पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज मयुरेशने फटका खेचलाय कव्हर मध्ये फिल्डर नाहीयेत बॉल पाठवला बाउंड्रीच्या बाहेर मयुरेश बहुडच्या बॅट मधून आता बऱ्याच वेळानंतर पाहिलं आलेला हा चौकार थँक्यू डीजे हा लेग कट केला होता ओळखला मयुरेशने बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्याचा यशस्वी ठरलाय पुढील बॉल ऑन साइडला भिरकावलाय बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा टोकतोय येतोय चौकार तर आपल्याला जिंकायचे काही करून असे यासाठी दोन्ही संघ अतोनात प्रयत्न करतात शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये
इथे सुद्धा पाहिल्यात 2 चौकारानंतरची इथे सिंगल धाव आणि धावफलकावर जर धावा पाहिल्या तर बिनबाद आणि टीमची टोटल नुरवी 11 आई गावदेवी खरसोंडी संघ 12 पर्यंत जाऊन पोहोचलाय. पहाटेचे सत्र चालू झाले आणि खोपोली विभागामध्ये मॅच असेल तर नक्कीच फायनलचा दिवस पहाटे संपतो असं नेहमी बोललं जातं. बॅटचा फ्लो होता चांगला, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही. हा बॉल शेवटचा बॉल जातोय तो डॉट. कल्पेश जाधव त्यांच्या ओव्हरमध्ये एक कॅच उडाला होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला, परंतु आता पाहिलं तर नुरवी 11 आहे गावदेवी खरसुंडी टीम. मैतर सर याच्यात पाहिले तर टीमचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या टीमच्या धावा झाल्यात 1 षटकामध्ये 12 धावसंख्या. डीजे कारण की या मॅच मध्ये जिंकणारा संघ डायरेक्ट क्वालिफाय होईल, तो फायनलसाठी म्हणजे चॅम्पियनसाठी लढणाऱ्या मॅचसाठी तो क्वालिफाय होणार. मयुरेश भौड या टीमचा एक महत्त्वाचा घटक. अद्यापर्यंत बॅटिंग मयुरेशकडून जशी पाहिजे तशी झालेली नाहीये. या खेळाडूकडे पात्रता चांगली, या खेळाडूकडे पाहिलं तर तेवढा टेम्परामेंट आहे, परंतु अजूनही शांत. कुणाल गरुडकर आलाय आणि पहिल्याच बॉलवर कुणालवर केल्या प्रहार. बॉल जाईल सीमा पार. मिळाल्या धावा 4-4-4. मयुरेशच्या बॅटमधून आलेला चौकार. मारला आणि चौकार मारल्यानंतर टीमच्या टोटल मध्ये वाढ 16 धावसंख्या. वैयक्तिक 4 बॉल 13. आता या मॅच मध्ये खेळायची गरज आहे, त्या मॅच मध्ये मयुरेशची बॅट चालते. तब्बल पाहिलं तर 13 धावसंख्येवर मयुरेश खेळतात. कुणाल गरुडकर. सन्माननीय अमोलजी बैलमारे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. यानंतर पाहिलं तर पुढे सरसावले, सरळच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय, बॉल पकडला, फैकी सुद्धा तेवढी ताकदवर आणि या बॉलवर सिंगल म्हणजे चौकारानंतर पाहिलं तर सिंगल घेतले. स्ट्राईक देतील ते सूरजला. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सूरज होते. तब्बल मागच्या मॅच मध्ये 23 धावा केल्या, परंतु या मॅच मध्ये जिंकायचंय, चॅम्पियन होण्याचं स्वप्न आपलं आपण उराशी घेऊन आलोत आणि आपले पॅकर त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास, तो विश्वास अर्थ करायचे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आता बॉल हवेत आहे, मागे झेल घेण्याची संधी निर्माण झाली. अपील 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 लावड अपील, परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा इथे दबाव दिला जात नाहीये. पंच दबाव स्वीकारतच नाहीयेत. त्यांनी सांगितलं की बॅटची एज नाहीये. हा बॉल जातोय डॉट आणि बॉल डॉट गेल्यानंतर धावसंख्या स्थिरावेल ती 17 पर्यंत. सावरोली संघ ज्याने पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये पहिल्याच दिवसामध्ये क्वालिफाय होण्याचा मान मिळवणार, आधी या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ सुद्धा सावरोली ठरलाय. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न मगाशी अपील केली होती, अपील पंचांनी फेटाळली, परंतु आता लाऊड कॅच. विकेट जाते मैदानाच्या बाहेर. बॅटची एज लागली आणि आवाज इथपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये आला. विकेट गेली आहे. सूरज मैदानाच्या बाहेर. कुणाल गरुडकर मिळवतोय पहिलं विकेट. डीजे क्रिकेटमध्ये देव म्हणून पाहिलं तर जसं आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना पुजतो, तसंच पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण इथे पुजतो ते म्हणजे सर कृष्णा लक्ष्मण सातपुते. आणि आजही पाहिलं तर त्यांच्यासाठी प्रवास काही सोपा नाहीये. कोणत्याही खेळाडूसाठी प्रवास सोपा नाहीये. आपण पाहिलं पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज कल्पेश जाधव. कालच्या मॅचमध्ये पाहिलं त्यांची टीम क्वालिफाय झाली, परंतु क्वालिफाय टीम झाल्यानंतर त्यांना खेळायचं होतं आजच्या दिवसासाठी. त्यांची मॅच होती वनवे सोबत. मग त्यांना वनवे सोबत खेळण्यासाठी पाहिलं तर यावं लागलं ते रत्नागिरीवरून. खरंच सोपं नाही क्रिकेट.
इथे ऑन साइडला फटका खेचला, बॉल हवेत हवत हवेत दूर 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 लांब 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 सडक पकडक बेधडक ठोकतोय मयुरेश षटकार. आणि या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर टीमचे टोटल तब्बल 24 धावा संख्या झाली आहे. मगाशी उल्लेख केला टेनिस क्रिकेटचा खेळाडूचं, पाहिलं तर खेळणं सोपं नाहीये. दिवसा जॉबला जायचं, रात्रीच्या नाईट मॅच खेळायच्यात, कधी कधी पाहिलं तर दिवसा खेळ करायचं, रात्री नाईट मॅचला जायचं, सोपं कधीच नसतं. इथे पाहिलं तर बॉल बीमरच्या स्वरूपामध्ये त्या बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर पलीकडे फेकतो. या तब्बल पाहिल्या तर 9चा 1 त्यात प्लस 6 षटकाराच्या धावा, अशा 7 धावा. आणि आता या बॉलवर येणाऱ्या फ्रीडचा बॉल, काय कमालीचा फटका बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फोलरचा बॉल होता, बॉल बराच हवे होता बस्ट हाईटच्या वरती. पंचांनी निर्णय दिला हा नो बॉल, नो प्लस 6 अशा 7 अशा धाव संख्या टीमच्या टोटल मध्ये. बॅटिंग करताना टीम नुर्वी 11 आई गावदेवी करसुंडी तब्बल 1 बाद 31 धाव संख्या. कदाचित ही धाव संख्या अजूनही पुढे जाऊ शकते, खूप मोठं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. येणारा बॉल फ्रीड, पंचांचा पंखा तर जरूर फिरलाय. फ्रीडची बॅटिंग करण्यासाठी सज्ज बॅटर. पुन्हा एकदा बॅट्स मधून रडारमध्ये बॉल होता, त्याला फेकलाय वाडिश लॉंगांच्या वरून, बॉल गेला सीमारेषेबाहेर. मिळाल्या धावा 6 6 6 6 ठोकतोय षटकार. नक्कीच व्यासपीठावर जे उपस्थित मान्यवर आहेत, सन्माननीय अमोलदादा पैलमारे, त्यांनी नक्कीच जी 1 क्रमांकाची म्हणजे प्रथम क्रमांकाची चॅम्पियनची ट्रॉफी जी आपल्याला प्रदान केली ती कुमारी स्वामिनी बैलमारे म्हणजे त्यांच्या मुलीच्या नावाने ती प्रदान केले. नक्कीच त्यांचं सुद्धा आपण इथे या व्यासपीठावर इथे आगमन झाल्यावर स्वागत करूयात. त्यासोबत पाहिलं तर हा षटकार आला, कौशलवर कडा प्रहार, 2 बॉल 2 ठोकले, तिसरा येणार का यास प्रयत्न केले होते. प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. पाहिलं तर बॅटिंग करताना इथे पंचांकडे दाद मागतायत की हा वाईड बॉल असेल का, पंच सांगतात की हा बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. पांडे सर पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. आज पांडे सरांचं बॉडी लँग्वेज थोडंसं शांत जरूर वाटतंय, कारण की अशा मॅच मध्ये त्यांच्याकडून मजेशीर पाहिलं तर पंचांची भूमिका आपण नेहमी पाहत असतो, परंतु आज सिरियस जरूर आहेत. धावसंख्या 38 झाले. स्ट्राईक एंडला मयुरेश 6 बॉल वैयक्तिक 20 धावांवर बॅटिंग करताना. चांगला फटका, कमालीचा फटका, गॅप सिलेक्शन केलंय आणि ऑन द राईज फटका खेळलाय, बॉल गेला सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा येतो 1 बाउन्स, चौकार. हा देखणा फटका आपण पाहिला तर इथे पाहू शकतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. जागा बनवली आणि ऑन द राईज कव्हरच्या दिशेने फटक्याला मारलं. खरं तर पाहिलं त्या फटक्याचं कौतुक करावं लागेल. खरं तर पाहिलं तर या ज्या खेळाडूंनी बरीच प्रॅक्टिस केली ते असे फटकेबाजी मारू शकतात, त्यातूनच पाहिलं तर मयुरेशचं आपण नाव घेऊ शकतो. ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसला. मागे मारण्याचा प्रयत्न, ठराविक फलंदाज अशी बॅटिंग करतात, त्यामध्ये आपण रोहित पाडगेला सुद्धा पाहतो, त्याचबरोबर आपण आता मयुरेश सुद्धा पाहतोय. 42 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल, अजूनही 42 धावा खेळपटलावर तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या झाल्यात.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. पाहिला तर कव्हर पॉइंटचा फिल्डर आलाय, परंतु फिल्डर येऊन उपयोग काय? बॉल फरार, सीमा पार, मिळाल्या धावा 4-4-4, चौकार. नक्कीच आपल्या या टुर्नामेंटला बऱ्याचशा व्यवस्थित शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये आकाश मुसले यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्याचं सुद्धा आपण नक्कीच या टुर्नामेंटच्या मार्फत करूयात इथे स्वागत. रात्रभर जागून बरेचसे प्रेक्षक पाठीराखी या मॅचचा आनंद घेतात, टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. इथे सुद्धा चांगला फटका केसला, फिल्डर तैनात आहेत गल्लीमध्ये, बॉल पकडते, फेकतील. रनआउटची संधी होती, निर्माण झालेली संधी, त्या संधीमध्ये पहिल्या तर विकेट मिळवतात. या एक धावेच्या मदतीने धावफलकावर आपण टीमच्या खरसुंडी संघाच्या धावा पाहिल्या तर 47 धावा झाल्यात. म्हणजे समोरील टीमला आता 48चं टार्गेट सेट केलंय. 16च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये धावा जमवाव्या लागतील. इथे जिंकायचंय, क्वालिफाय व्हायचं चॅम्पियनसाठी, खेळण्यासाठी. मग आपण नेहमी चर्चा करतो, वर्षभर या गोष्टीची चर्चा होत असते की या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व आमदार चषकाचा विनर कोण असणार, ह्याची वर्षभर चर्चा जरूर केली जाईल. कारण की हे आयोजन पाहिलं तर सन्माननीय प्रवीण शेठ बैलमारे यांचं आयोजन आहे. त्यासोबत पाहिलं तर प्रणित 11 सावरोलीने हे तयार केलेलं आयोजन. आपण मैदानाची परिस्थिती पाहिली, काय जबरदस्त मैदान आहे. त्याचबरोबर 30 यार्ड पाहिलं, 30 यार्ड चांगल्या प्रकारे सजवलंय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण अनेक मान्यवर पाहिले, त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर आपल्याला उरणभरून आलेले आपले पाटील दादा, त्याचसोबत जर पाहिले तर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांचे अतिशय निकटवर्ती शिंदेसाहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिले. म्हणजे प्रत्येक पाहुण्यांनी इथे या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले. मग मनोजजी पाठारे असतील, त्यांचा हा संपूर्ण मित्रपरिवार, त्याचबरोबर प्रवीण दादांवर प्रेम करणारा संपूर्ण मित्रपरिवार, आणि ते सर्व उपस्थित राहिल्याने उपस्थित राहून या स्पर्धेला बऱ्याचशा शुभेच्छा दिला. खेळाडूंच्या खेळाला दाद सुद्धा दिला. मग बक्षिसांची खैरात सुद्धा केली पाहिजे आपण. नक्कीच हा क्रिकेट आहे आणि या सावरोलीचा क्रिकेट आज पाहिलं तर या मैदानावर चांगल्या प्रकारे गाजतोय, वाजतोय. चला लवकरात लवकर बॅटर पाठवायचे, फिल्डिंग सुद्धा सेट करायची. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करून घ्यायची, वॉर्मअप करायचाच आपण नक्कीच, परंतु फिल्डिंग लवकरात लवकर सेट करायचे. नुरबी 11 आहे, गावदेवी खरसुंडी. हा संघ पाहिलं तर मनीष बारेसकरला खूप आज मिस करत असेल, परंतु मनीष बारेसकर नसताना त्याच्या जागी आलेला दुसरा जो त्याचा खेळाडू म्हणजे 12th मॅन टीमचा जरूर असेल, त्या 12th मॅनने आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे. त्याला इन टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली, बॉल पाठवायचा आहे. जशी संधी मिळाली त्या संधीचा त्याने चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला. टीमसाठी लागणारी जी गरज आणि गरजेला मी उभा आहे ते सांगून दिलंय. बघा अशाच प्रकारे एखाद्या 12th मॅनला आपल्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळत असते, आणि ती संधी जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याकडे तेवढा ठीक आहे, वाजवा गाणं डीजे. मध्ये पाहिलं तर 48चं टार्गेट सेट केलं बॅटिंगसाठी. पाहिलं तर कल्पेश जाधव रत्नागिरीवरून सकाळी ड्युटी केली, त्यानंतर आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाले. त्यांच्यासोबत एक हार्ड हिटर बॅटर ऋषी पाटील यांच्यावर विश्वास ठेवलाय. या दोघांकडे अनुभव बराचसा आहे, या दोघांच्याही मनगटामध्ये क्षमता आहे, बोटबोटे फटकेबाजी मारण्याची कल्पकता आहे, आणि त्याचबरोबर नजाकत आहे. कशा प्रकारे बॅटिंग होणार, 16च्या सरासरीने धावसंख्या 48 बनवायचे. चॅम्पियन व्हायचंय, चॅम्पियनच्या ठिकाणी जाण्यासाठी, सावली सोबत 2 हात करण्यासाठी ही मॅच तर जिंकावीच लागेल मित्रांनो. आयुष साळवी गोलंदाजी मार्कवर.
पुढे सरसवलाय, डान्स इकडे डाऊन फटका केलाय आणि कमालीचा झेल पकडलाय. कल्पेशने फटका केसला, त्याची तारीफ केली. तेवढ्यात पाहिलं तर काय, मॅग्नेट जसा पाहिलं तर एखाद्या लोखंडाला घेऊन आपल्या सोबत घेऊन जातो तसाच इथे झेल आला आणि झेल पकडलाय. फिल्डर होते कुणाल बारसकर, काय जबरदस्त फिल्डिंग केली. हा कमालीचा झेल पकडला, विकेट घेतली. फलंदाज मैदानाच्या बाहेर, कल्पेश जाधव बॅक टू दी डगआउट. तर नक्कीच रत्नेश पाटील मैदानामध्ये रवाना झाले. तर रत्नेश पाटील पाहिलं तर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आपला महत्त्वाचा खेळाडू पाहिलं तर मैदानाच्या बाहेर, तरी सुद्धा या रत्नेशवर बऱ्याचपैकी जबाबदारी वनडाऊनला आला आणि वनडाऊनला आल्यानंतर तशी बॅटिंग करावी लागेल. ऋषी पाटीलला साथ द्यावी लागेल. आज अक्षय पाटीलची कमतरता या जय हनुमान गोरठण बुद्रुक संघामध्ये नक्कीच भासते. हाही संघ पाहिला तर अक्षय पाटीलच्या अवतीभोवती बराच क्रिकेट खेळला. आज अक्षय नाहीयेत परंतु ऋषीला संधी मिळाली. ऋषी सुद्धा आतापर्यंत पाहिलं तर ऋषीकडून जास्त मोठी खेळी झाली. ही संधी ऋषीला असेल की स्वतःची सिद्धता या मैदानामध्ये दाखवून द्यायची आहे. आजपर्यंत जेवढं क्रिकेट या आपण गोरठण संघासाठी खेळलोय ते आता त्याचं नक्कीच ऋण फेडण्याची गरज आहे. इथे फटका चांगला आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आणि षटकाराच्या दिशेने जाताना बॉल पकडलाय. पकडतात झेल, बॅक टू बॅक. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना आल्या पावली माघारी, शून्याचा चष्मा घालून फलंदाज बाज आयुषला मिळते विकेट. डीचे नंतर सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर या नुरवी 11 आहे गावदेवी करसोंडी टीमच्या संघ मालकांना, म्हणजे मनोजजी मैत्र यांना. आणि मागच्या मॅचमध्ये त्यांनी एक डॉट बॉलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावला. इथे गोलंदाजाने 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. कमालीची बॉलिंग, त्याचबरोबर फिल्डिंगचं तेवढं चांगल्या प्रकारे इथे त्यांना साथ मिळते. एक बॉन्डिंग पाहिजे. एखाद्या मॅचमध्ये आपण खेळतो तो आपले 11 फिल्डर म्हणजे आपण बॉलर पकडून, यांची जर साथ असेल तर बॉलरला तेवढी चांगली कामगिरी करण्यासाठी तेवढी मदत मिळते. आताही तसंच होतंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज आयुष या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेणार का? बॉल बराचसा बाहेर, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉलच्या मदतीने आता धावांवर इथे वाढवताना पाहतो. 1 धाव झाले, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. आयुष गोलंदाजी करतो बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये राज पाटील. राज पाटील आले. बॅटचा स्विंग जोरात, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. कुठेतरी ओळखावा लागेल आता काय चाललंय. इथे पाहिलं तर आयुष पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. टार्गेट 48चं आहे. आयुषची गोलंदाजी चांगली आहे, परंतु या मॅच मध्ये काय होतंय, बॅटिंग करणारा जय हनुमान गोरठण बुद्रुक संघ कुठेतरी थोडा थंडावला की काय. बॅटमधून धावा येत नाही, बॅटला गरम करावं लागेल. स्लोअर बॉल समोर टाकतोय, कट करतोय. ही पाहिलं तर कल्पकता आहे गोलंदाजाची. या गोलंदाजाने ओळखलं की आता जर फास्ट बॉल टाकलंय, विकेट आता जराशी संत झाले. जेवढी संत गोलंदाजी तेवढा बॅटरला खेळण्यासाठी थोडासा इथे प्रयास करावा लागेल. डॉट बॉल येतोय. 14 बॉलमध्ये 47ची गरज. यानंतरचा बॉल पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने फटका केसला. फिल्डर प्रयत्न करतात, बॉलला सुद्धा अडवलं जातं 38च्या सर्कलमध्ये. इथे 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मध्ये 2 बाद 2 धावसंख्या. बॅटिंग करणारा जय हनुमान गोरठण बुद्रुक. खरे तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आले आणि इथे पाहिलं तर प्रत्येकाचं इथे आभार व्यक्त करण्याची वेळ आहे. म्हणजे ज्यांनी इथे योगदान दिलंय त्यांचं इथे कौतुक नक्कीच करावं लागेल. ते रनआउटची संधी निर्माण झाली. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता. ऋषी पाटील यांनी मारलेला बॉल आणि नॉन स्ट्राईकचे फलंदाज धावत येत होते, परंतु झालंय काय, या बॉलवर पाहिलं तर डॉट रूपांमध्ये येतोय. निर्धाव बॉल आलाय. आता 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 46 धावेची. 23च्या सरासरीने धावा जमवायच्या. 46 धाव्यांची गरज केल्या जातील का की या वाचवल्या जातील, परंतु ज्या बॅटरने या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली केली मयुरेश भौड, त्याच्यावर जबाबदारी दिल्यानंतर तो गोलंदाजी मार्कवर आलाय.
मयुरेश मोठा माचा मोठा खेळाडू आहे. आपण पाहिला मयुरेशला प्रत्येक वेळी मोठमोठ्या संघांमध्ये मग तालुका आणि ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय आणि आत्ताही सुद्धा स्वतःला सिद्ध करायचे, कारण की आपल्या शरीरावर जी जर्सी आहे नुरबी 11 आहे गावदेवी खरसुंडी संघाची, खरसुंडी संघाने आपली दहशत माजवायला सुरुवात केली. अजून बऱ्याच टुर्नामेंट बाकी आहेत. पहिलाच बॉल हवेत आहे. जज करतात फिल्डर. कॉलिंग प्रॉपर नव्हती तरी सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये विकेट मिळवते. कमालीचा झेल पकडलाय फिल्डरने. सूरज नलावडे पकडतात झेल. संपतो इथं बॅटर. राजचा खेळ. विकेट. बॅक टू द डगआउट राज. झेलचं आपण विश्लेषण करायला गेलं तर मागे जाऊन हा झेल पकडला. कदाचित कॉलिंग प्रॉपर नव्हतं. दोन्ही खेळाडूंची फिल्डरची इथे गफलत झाली असती आणि हा जर का गफलत होताना जर का हा झेल निसटला असता तर कदाचित राज महागडा पडला असता समोरच्या संघासाठी. परंतु चांगली फिल्डिंग केली, विकेट मिळवली आणि मैदानाच्या बाहेर येताना तिसरा फलंदाज आपण पाहतो तो म्हणजे राज पाटील. आता ग्रबॉलमध्ये सेंचुरीची गरज. खरं तर आजचा आभार प्रदर्शनाचा दिवस शेवटच्या घटक्या पाहिल्या तर या टुर्नामेंटच्या आल्यात, कारण की इथून चॅम्पियन होणाऱ्यासाठी पुढची मॅच असेल. म्हणजे आत्ता याच्यानंतर एकच मॅच बहुतेक बाकी असेल. 1 तास फक्त जवळपास आता क्रिकेटच्या मॅच इथे चालू राहतील. त्यानंतर आपण प्रत्येकजण आज उद्या आपल्या आपल्या कामाला लागेल. परंतु नेहमी पाहिलं तर सगळ्यांसाठी दरवाजे ओपन असतील ते म्हणजे प्रवीण शेठ बैलमारे यांचे. कधी कुठल्याही क्षणाला आपल्याला जर कुठल्या प्रकारची गरज लागली तर नेहमीच सर्वांसाठी धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण शेठ बैलमारे. आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासमोर त्यांच्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला सहजरित्या पाहिलं तर मनोज शेठ पाटारे नक्कीच हे आपल्याला उपलब्ध असतात आणि त्यांच्याद्वारे बरीचशी कामं होत असतात. इथे फटका चांगला खेचलाय. बॉलला पूल केला तोही होतोय सक्सेसफुल. इथं येतोय षटकार. ठोकतोय. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. सीमा पार. षटकार. ज्याने मागच्या मॅच विनिंग गोलंदाजी केली. शेवटला 19 धावा हव्या होत्या. तिथे असं वाटलं होतं की समोरील संघ आता या धावा चेस करतोय की काय, परंतु कुणालने त्या मॅच मध्ये विजय करून दिला आपल्या संघाला आणि धामणी संघाला परास्त केलं. जरूर आता यानंतर आपण फायनलच्या मॅचकडे वळणार. तोपर्यंत आपण खरंच या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. एवढी मोठी टुर्नामेंट तीही पाहिलं तर 4 दिवसात लिलया पार पाडली. कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही, दडपण नाही. चांगला फटका खेचलाय. गॅप सिलेक्शन केलंय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय तो करताना रनआउट होतोय का, परंतु नाही. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. सर्वेशने
सार्थकने सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केला, त्याचबरोबर दर्शनने सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. बऱ्याच जणांनी पाहिलं तर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, आणि त्यात नवीन कॉमेंटेटर आपल्या तुमच्या मैदानामध्ये आलाय, त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे समजावून घेतलं. इथे वाईट बॉल येते, 5 बॉलमध्ये अजूनही सदस्याची गरज. आयोजकांनी सुद्धा आमच्यावर बरंचसं प्रेम दिलं. त्यासोबत पाहिलं तर बरेचसे सावलेचे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या टुर्नामेंटला साथ दिली आहे. इथे चांगला फटका खेचला ऋषीच्या बॅटमधून, शेवटच्या क्षणाला आलेला हा चौकार. परंतु आता उशीर झालाय की काय असं म्हणावं लागेल. धावा अजून बऱ्याच पाहिजेत. या 4 धावा म्हणजे आता अजूनही 33 धावसंख्येची गरज. 4 बॉल आणि 33ची गरज. कुणाल चुकी करणार नाहीयेत. कुणाल पाहिलं तर एक अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन असलेले गोलंदाज या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतात. ऋषी सलामीला गेलेत परंतु जास्त स्ट्राईक भेटली नाही. स्ट्राईक भेटली तेव्हा पाहिलं तर उशीर झालाय, परंतु आता 4 बॉलमध्ये 33ची गरज. येतोय चांगला फटका, फिल्डर तैनात आहेत, लॉंग ऑफला बॉल पकडतील, फेकी सुद्धा तेवढी तत्परतेने केली जाते. दरम्यानच्या टाइम मध्ये 1 धाव. कौतुक करावं लागेल आई गावदेवी खरसुंडी संघाचं, जे पाहिलं तर नुरबी 11 या नावाने खेळते, ज्यांनी प्रत्येक मॅच आपल्या वन साइड नक्कीच जिंकल्या होत्या. कदाचित त्यांना इथे फायनलचा हा पाहिलं तर एक सरावच म्हणून म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. फायनलच्या मॅचच्या आधी, मेगा फायनलच्या मॅचच्या आधी या अशा चुका टाळल्या पाहिजेत कुणालने, कारण की तिथे समोर पाहिलं तर तुम्हाला पुढे जर जायचंय तर तुमच्या समोर सावरली सारखा एक बलाढ्य संघ आहे, त्याला तुम्हाला हरवायचं असेल तर अशा चुका नक्की तुम्हाला टाळाव्या लागतील. पण या मॅचमध्ये जवळपास मॅच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे म्हणू शकतो आपण. स्ट्राईक हवे ऋषीला. मोह काही आवडत नाहीये ऋषीला बॅटिंगचा, परंतु एखादा षटकार तरी मारला पाहिजे ऋषीने. जर षटकार एखादा मारला तर नक्कीच ऋषीचं कौतुक केलं जाईल. 2 बॉल 30ची गरज आहे अजूनही. गोरटन संघ बऱ्यापैकी पॅकअपच्या दिशेने जरूर लागलाय, परंतु चांगला खेळ त्यांनी केलाय. ऋषीने फटका खेचलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, जज करतील, चुकी करणार नाहीयेत. मी म्हटलं होतं फायनलच्या मॅचचा आधीचा सराव जणू काही चालू येतो म्हणजे इथे पाहिलं तर खरसुंडी संघाचा. विकेट जाते, ऋषी बाद झालेत आणि ऋषीच्या जागी फलंदाज तेजस असतील मैदानामध्ये. ओमकार यांच्याकडून तेजसच्या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. बघा, एक षटकार मॅच तर गेले, परंतु आता या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुषार सर, हे 500 रुपयाचा कॅश प्राइज हे फलंदाज मिळवणार का? कदाचित हे बॅटर हा 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतात सुद्धा. वाईट बॉल, आणि जर का या बॅटरने मिळवलं नाही तर नक्कीच आयोजकांकडे ते 500 रुपयाचं बक्षीस वर्ग केलं जाईल. आता काय पाहिलं तर टॉप 5 मध्ये संघ गोल्डन पोचला आणि बक्षीस तर आपण मिळवलं आहे. एका ट्रॉफीचा हकदार जरूर झाल्यात नाही, बक्षीस वाया गेलं म्हणावं लागेल. मॅच संपली आहे, मॅच विजय झालाय तो म्हणजे बॉलिंग करणारा नुरबी 11 आई गावदेवी खरसुंडी संघ. तर फायनल, मेगा फायनलसाठी, ग्रँड फिनालेसाठी यायचंय टीम सावरली. फक्त सावरली नाव नाही आज त्या टीम समोर. प्रणित 11 सावरली या नावाने खेळताना आपण त्या संघाला पाहतोय. सोबत त्यांच्या असेल नुरबी 11 आई गावदेवी खरसुंडी. आपण पाहिलं तर त्या टीमचे जे पॅकर आहेत मेहतर साहेब, त्यांनी या टीमला ऊर्जा दिली, प्रेरणा दिली आणि त्याचसोबत ही टीम फायनल पर्यंत प्रवेश करते, तेही दिमागदार पद्धतीने. आणि आता फायनल मध्ये मॅच मध्ये टॉस केला जाईल, तो म्हणजे नुरबी 11 आई गावदेवी खरसुंडी. विपक्ष खरसुंडीचे असेल ते म्हणजे प्रणित 11 सावरोली संघ. दोन्ही टीम तेवढ्या ताकदवर, दोन्ही टीमने पाहिला तर अव्वल दर्जाचा खेळ आपल्या